नमस्कार. मी प्राध्यापक विलास यश टाले, राज्यशास्त्र विभाग, कला महाविद्यालय, बुलढाणा. आजचा आपला चर्चेचा अध्यापनाचा विषय आहे भारतीय नागरिकत्वाचा ऱ्हास, किंवा त्याला आपण दुसऱ्या अंगाने भारतीय नागरिकत्व, की जे 1955च्या कायद्यानं मिळालेलं आहे किंवा त्यापूर्वी भारतीय संविधानानुसार मिळालेलं आहे. हे जे प्राप्त झालेलं नागरिकत्व आहे ते नागरिकत्व गमावण्याच्या पद्धती किंवा तुमच्या नागरिकत्वाचा ऱ्हास किंवा नागरिकत्व रद्द कसं केल्या जाते या विषयीची आपण माहिती या तासिकेमध्ये बघणार आहोत. यामध्ये आपण 3 पद्धती आहेत की ज्या 3 पद्धतीमुळे या नागरिकत्वाचा ऱ्हास होऊ शकतो किंवा आपलं नागरिकत्व संपुष्टात येऊ शकते. त्यामध्ये क्रमांक 1 वर आहे नागरिकत्वाचा त्याग करणे बाय रेन्युनिसेशन. म्हणजे तुम्हाला जर भारताचं नागरिकत्व रद्द करायचं आहे किंवा सोडून द्यायचं आहे किंवा त्या नागरिकत्वाचा त्याग करायचा आहे तर तो कसा करता येईल. यामध्ये सज्ञान व पात्र असलेला नागरिक अशा प्रकारचं निवेदन करू शकतो. अशा निवेदनाची नोंदणी झाल्यावर तो भारताचा नागरिक राहणार नाही याची काळजी त्याने घ्यायची आहे. युद्धात जर भारताचा सहभाग असेल किंवा भारताचं एखाद्या देशासोबत युद्ध चालू असेल तर अशा परिस्थितीत अशा नागरिकांनी केलेले जे निवेदन आहे ते निवेदन केंद्र सरकार राखून किंवा रोखून ठेवू शकते. जोपर्यंत युद्धाचा निकाल लागत नाही तोपर्यंत त्याला भारतीय नागरिकत्व सोडता येणार नाही अशाही प्रकारची अट त्यामध्ये करून ठेवलेली आहे. असं नागरिकत्व रद्द करण्याचं निवेदन करणारा व्यक्ती किंवा भारताचा नागरिक तो सज्ञान आणि प्राप्तसुद्धा असला पाहिजे. ज्या वेळी निवेदन मान्य होईल किंवा निवेदन मान्य झाल्याबरोबर ती व्यक्ती भारताचा नागरिक राहणार नाही. भारताच्या नागरिकत्वाचा त्याग करणाऱ्या त्या व्यक्तीच्या सर्व अज्ञान मुलाचे भारतीय नागरिकत्व सुद्धा संपुष्टात येईल. म्हणजे त्याच्या अपत्य किंवा त्याला असलेली जी कोणी अपत्य असतील ते जर 18 वर्षाच्या आत असतील म्हणजे अज्ञान असतील तर त्या मुलांचं सुद्धा भारतीय नागरिकत्व आपोआप रद्द होते किंवा संपुष्टात येते. परंतु अशी मुले जेव्हा 18 वर्षाची म्हणजे सज्ञान होतात तेव्हा त्यांची जर इच्छा परत भारताचं नागरिकत्व स्वीकारायची असेल किंवा प्राप्त करायची असेल तर अशा सज्ञान झालेल्या मुलामुलींना भारत नागरिकत्व बहाल करू शकते. परंतु तो त्यांच्या इच्छेचा प्रश्न आहे. तशा प्रकारचा रजिस्ट्रेशन तशा प्रकारचा अर्ज केंद्र सरकारकडे आला पाहिजे ही एक अट यामध्ये आहे. म्हणजे या ठिकाणी जरी एखाद्या भारतीय नागरिकत्व असलेल्या कुटुंबानं असा निर्णय घेतला की भारतीय नागरिकत्वाचा त्याग करून परदेशामध्ये राहायला जायचं आहे तरी त्याच्या मुलामुलींना मात्र एक संधी किंवा एक चान्स नागरिकत्व प्राप्त करण्याचा भारतीय संविधानानं राखून ठेवलेला आहे. हे या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. दुसरा नागरिकत्व गमावण्याचा प्रकार किंवा जी पद्धती आहे ती आहे
नागरिकत्व संपुष्टात येणे बाय टेरिमिनेशन, म्हणजे त्याला टर्मिनेशन सुद्धा म्हणतात. तर ज्यावेळी भारतीय नागरिक स्वेच्छेने जाणीवपूर्वक, माहितीपूर्वक आणि जुलूम जबरदस्तीशिवाय किंवा अयोग्य प्रभावाशिवाय दुसऱ्या देशाचे नागरिकत्व घेतील, त्यावेळी त्याचे भारतीय नागरिकत्व आपोआप संपुष्टात येते. फक्त युद्धकाळामध्ये ही तरतूद लागू होणार नाही. म्हणजे एखाद्याला स्वेच्छेनेच जर आपलं नागरिकत्वच संपुष्टात आणायचं असेल, जाणीवपूर्वक आणि स्वेच्छेनेच आणायचं असेल, त्यावर कोणाची जुलूम नाही, जबरदस्ती नाही किंवा विनाकारण अयोग्य असा प्रभाव त्याच्यावर दुसऱ्या देशातील नागरिकांनी किंवा एखाद्या संस्थेनं किंवा त्या देशानं टाकलेला नाही, या सर्व बाबीची ज्यावेळी खात्री होते, त्यावेळी दुसऱ्या देशाचं नागरिकत्व घेणाऱ्या भारतीय नागरिकत्व आपोआप संपुष्टात येते. फक्त युद्धकाळ यासाठी अपवादात्मक ठेवण्यात आलेला आहे. आणि तिसरं आणि शेवटचं नागरिकत्व रद्द करण्याची पद्धत किंवा त्याला आपण प्रकार असं सुद्धा म्हणू शकतो. तर तिसरा प्रकार किंवा पद्धत आहे नागरिकत्व हिरावून घेतले जाणे बाय डिप्रिव्हेशन, म्हणजे जबरदस्तीने नागरिकत्व एखाद्या नागरिकांकडून हिरावून सुद्धा घेतल्या जाऊ शकते की या तारखेपासून तू या देशाचा नागरिक राहणार नाही, अशा प्रकारचा अधिकार हा केंद्र सरकारला प्रदान करण्यात आलेला आहे. या ठिकाणी केंद्र सरकार विनाकारण कोणावर तशी जबरदस्ती करणार नाही. त्यासाठी काही विशिष्ट अटी किंवा गुन्हे त्याच्याकडून किंवा चुका त्याच्याकडून जर घडल्या असतील, तर अशा स्थितीत त्याचं नागरिकत्व हिरावून घेतल्या जाते. यामध्ये संबंधित म्हणजे ज्याचं नागरिकत्व हिरावून घेतल्या जाईल त्याने फसवणूक करून नागरिकत्व जर मिळवलं असेल, म्हणजे एखाद्या व्यक्तीने केंद्र सरकारची, भारताची, भारतीय संविधानाची, भारतीय संविधानातील कायद्याची फसवणूक करून, लबाडणूक करून, खोटी माहिती देऊन जर नागरिकत्व मिळवलं असेल, तर अशा व्यक्तीचं नागरिकत्व केंद्र सरकार सहज हिरावून घेऊ शकते. दुसऱ्या परिस्थितीमध्ये नागरिकांनी भारतीय संविधानाशी द्रोह केला असेल, म्हणजे भारतीय सीमेच्या अंतर्गत किंवा परदेशात राहून एखाद्या भारतीय नागरिकाने जर भारतीय संविधानाचा अपमान केला असेल, संविधानाची कलमाची अवहेलना केली असेल, त्याला कंप्लीट शब्द म्हणजे संविधानाचा द्रोह केला असेल, विद्रोह करणे, संविधानाच्या संपूर्णपणे विरोधात जाणे, तर अशाही नागरिकांचं नागरिकत्व केंद्र सरकार काढून घेऊ शकते. तिसरी परिस्थिती, नागरिकांनी युद्धकाळात शत्रू राष्ट्राशी बेकायदेशीर व्यापार केला असेल किंवा संपर्क ठेवला असेल. या तिसऱ्या पद्धतीमध्ये किंवा सिच्युएशनमध्ये जरा भारताचं एखाद्या देशासोबत युद्ध सुरू असेल किंवा युद्धजन्य परिस्थिती तयार झाली असेल किंवा तशा प्रकारचे शत्रुत्वाचे काही संबंध त्या राष्ट्रासोबत निर्माण झाले असतील, तर अशा राष्ट्राशी कायद्यात तरतूद नसताना देखील व्यापार केला असेल किंवा वैयक्तिक संपर्क ठेवला असेल त्या देशातील व्यवस्थेसोबत किंवा त्या शत्रू राष्ट्राच्या कोणत्याही कारणाबाबत कोणत्याही नागरिकांशी जर संबंध ठेवला असेल, तर
अशा व्यक्तीचं नागरिकत्व सुद्धा कायद्यानं काढून घेतले जाऊ शकते किंवा केंद्र सरकार ते हिरावून घेऊ शकते. यानंतर समोरची परिस्थिती आहे की नोंदणीने किंवा स्वीकृतीने नागरिकत्व मिळाल्यावर 5 वर्षाच्या कालावधीत त्याला कोणत्याही देशात 2 वर्ष कैद झाली असेल. अतिशय महत्त्वाची ही पद्धत आहे की जर समजा एखाद्या व्यक्तीनं भारताचं नागरिकत्व हे नोंदणीनं किंवा स्वीकृतीनं मिळवलेलं आहे आणि भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर ती व्यक्ती जर गुन्हेगारी क्षेत्रातली असेल किंवा त्या व्यक्तीला कोणत्याही देशाच्या न्यायालयानं, जगातील कोणत्याही देशाच्या न्यायालयानं एखाद्या गुन्ह्याबाबत कमीत कमी 2 वर्ष जर कैद केली असेल किंवा त्याला सजा झाली असेल तर त्याचंही नागरिकत्व केंद्र सरकार, भारत सरकार हिरावून घेऊ शकते. ही सुद्धा अतिशय गुन्हेगारी प्रवृत्तीला, जागतिक गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी ही अतिशय महत्त्वाची तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे. आणि नागरिकत्व हिरावून घेतले जाणारी शेवटची कंडिशन किंवा पद्धत की नागरिक सामान्यपणे सलग 7 वर्षे भारताच्या बाहेर वास्तव्य करीत असेल. म्हणजे आपल्या देशातील एखादा नागरिक, भारतीय नागरिक हा व्यवसायाच्या निमित्ताने, नोकरीच्या निमित्ताने सलग 7 वर्ष जर परदेशात राहत असेल, त्याचा भारतीय वास्तव्याशी किंवा भारतीय भूमीशी एकूण 7 वर्षे कोणत्याही प्रकारचा संपर्क नसेल, त्याचं येणं जाणं किंवा त्याचा व्हिसा हा एकूण 7 वर्षे सलग बाहेरच असेल तर अशाही व्यक्तीचं नागरिकत्व भारत सरकार काढून घेऊ शकते. अशा पद्धतीनं वरील 5 अटीमध्ये भारत सरकार म्हणजे केंद्र सरकार भारतीय नागरिकांचं नागरिकत्वसुद्धा हिरावून घेऊ शकते, नागरिकत्व संपुष्टातही आणू शकते किंवा रद्दही करू शकते. आपण आज या ठिकाणी नागरिकत्वाचा ऱ्हास या मुद्द्याअंतर्गत जी माहिती अभ्यासली त्या माहितीची नोंद आपण व्यवस्थित आपल्या नोट्समध्ये घ्यावी. हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल. आपण या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपला अभिप्राय मात्र जरूर नोंदवा. आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.